म्हणून कोंडाजी मला परत भेटतोय की नाही, म्हणून तानाजी मालुसऱ्यांची आठवण झाली म्हणून कोंडाजीच्या हातात अगोदरच सोन्याचं कड चढवलं महाराजांनी. पण योगायोग असा की कोंडाजी मोहीम फते करून जिवंत त्या ठिकाणी रायगडावर आला आणि महाराजांना मुजरा घातला. प्रत्यक्ष तानाजीला पाहिल्यासारखं वाटलं आणि महाराजांना खूप आनंद झाला. म्हणजे आम्हाला स्वतःला 1000 गडी नेऊन जे साबित करता आलं नाही, जिंकता आलं नाही, अवघ्या 60 गड्यांनीशी तुम्ही हा गड जिंकला, त्यांचा फार मोठा सन्मान केला. परंतु या मोहिमेमध्ये सगळ्या मोहिमा पूर्ण झाल्या आणि आता खऱ्या अर्थाने राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरू झालेली होती. त्यावेळेला सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी काही काही मोहिमा केल्या स्वराज्य मोठं करण्यामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान होतं, महाराजांनी सगळ्यांचा सन्मान केला बुवा. पण त्यामध्ये एक व्यक्ती अशी होती, त्याचं सगळ्यात मोठं काम होतं, परंतु महाराजांची इतकी प्रचंड इच्छा होती की याला सर्वोच्च सन्मान द्यायचा. पण सन्मान द्यायची इच्छा असून सुद्धा महाराज त्याचा सन्मान करू शकत नव्हते. तो त्या दरबारामध्ये उपस्थित होता, पण त्या दरबारामध्ये शत्रू पक्षातली लोक सुद्धा महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होती. मी ज्याचा सन्मान करतोय तो जर यांना कळाला तर हा शत्रूला कळेल, म्हणून याचा सन्मान मी करू शकत नाही. त्यांची आणि महाराजांची नजरानजर झाली आणि नजरानजर झाल्यानंतर महाराजांच्या मनातली इच्छा महाराजांनी अश्रून वाटे व्यक्त केली. महाराजांना राज्याभिषेकाच्या तख्ताच्या पोहोचण्याच्या अगोदर एका व्यक्तीसाठी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या अश्रूंनी त्याचा सन्मान केला. त्या व्यक्तीचं नाव आहे बहिर्जी नाईक. खूप मोठी कामगिरी केली होती त्याने या राज्याभिषेकावर. त्याच्या कामगिरीमुळे महाराज तख्तापर्यंत पोहोचले होते. पण त्याचा जर सन्मान केला तर बहिर्जी नाईक नेमका कोण आहे हे शत्रूला माहीत झालं असतं, परिणामी हेर खातं उघड्यावर आलं असतं. बहिर्जी नाईक आऊसाहेब, त्यांच्या धर्मपत्नी आणि शिवाजीराजे या 3 माणसांच्या व्यतिरिक्त कोणालाही ओळखू येत नव्हते. आणि ते जर भर दरबारात जर त्यांचा सन्मान केला तर मात्र हे सगळ्यांना ओळखल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज